2 एप्रिलला राज्यसभेच्या 7 जागा रिक्त. महाराष्ट्रात समीकरणांची चुरस. वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील 7 राज्यसभा खासदार 2 एप्रिलला निवृत्त होत आहेत. यामध्ये शरद पवार गटाचे फौजिया खान, रजनी पाटील काँग्रेसच्या, प्रियंका चतुर्वेदी उद्धव ठाकरे गट, भागवत कराड भाजप, धैर्यशील पाटील भाजप आणि रामदास आठवले गट. चला पाहूया विधानसभेतील बलाबल काय सांगते. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडे एकूण 228 आमदार होते. यापैकी भाजपकडे 131, शिवसेनेकडे 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदार आहेत. त्यामुळे छोटे पक्ष व अपक्षांसह 6 जागा महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. पाहूया पक्षनिहाय अंदाज. भाजपच्या 4 जागा, शिवसेनेची 1 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 1 जागा. एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी किमान 37 मतांचा कोटा पूर्ण करावा लागतो. पण क्रॉस वोटिंगचा धोका लक्षात घेता 40 मतांचे लक्ष्य ठेवले जात आहे. पाहूया महाविकास आघाडीचे गणित काय आहे. काँग्रेसचे 16, ठाकरे गटाचे 20 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार म्हणजे एकूण 46 मते. आघाडीने एकच उमेदवार दिल्यास 1 जागा निश्चित मानली जाते. मात्र दुसरा उमेदवार दिल्यास विजयाचे गणित कठीण ठरण्याची शक्यता आहे. एकूणच राज्यसभेच्या या निवडणुकीत आकडेमोड, क्रॉस वोटिंग आणि उमेदवारांची रणनीती यावरच अंतिम निकाल ठरणार आहे. जर तुम्हाला राज्यसभा निवडणुका कशा होतात हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. चला थेट बोलूया. आपल्या चला थेट बोलूया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.